नमस्कार. संदीप जाधव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणातील सर्वनाम हा प्रकार पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. सर्वनाम. व्याख्या. वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ, मी शाळेत जातो. या वाक्यात मी हे सर्वनाम आहे. तो क्रिकेट खेळतो. या वाक्यात तो हे सर्वनाम आहे. ते बागेत जातात. या वाक्यात ते हे सर्वनाम आहे. ती गाणे गाते. या वाक्यात ती हे सर्वनाम आहे. आम्ही चित्रपट पाहिला. या वाक्यात आम्ही हे सर्वनाम आहे. त्याने छान चित्र काढले. या वाक्यात त्याने हे सर्वनाम आहे. त्यांना खेळायला आवडते. या वाक्यात त्यांना हे सर्वनाम आहे. कोण हसत आहे. या वाक्यात कोण हे सर्वनाम आहे. कोणते पुस्तक वाचले. या वाक्यात कोणते हे सर्वनाम आहे. ते व्यायाम करतात. या वाक्यात ते हे सर्वनाम आहे.